माझ्या जिवलग मैत्रिणीला तिच्या गेम ऑफ थ्रोन्स थीमवर आधारित लग्नात मला ब्राइड्समेड म्हणून हवे आहे, पण यात एक खूप मोठा अडथळा आहे. लीला आणि तिचा होणारा नवरा बेन या शोच्या वेड्या आहेत. म्हणजे इतके वेडे की त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि कपडेसुद्धा त्याच शोभोवती फिरतात. जेव्हा तिने मला सांगितले की मी ब्राइड्समेड आहे, तेव्हा मी खूप खुश झाले, पण जेव्हा तिने तिच्या अपेक्षा सांगितल्या, तेव्हा माझा आनंद गळून पडला. तिला साधे ड्रेस नको आहेत. तिला संपूर्ण ब्राइडल पार्टीसाठी खास बनवलेले कॉस्ट्यूम्स आणि महागड्या लेस फ्रंट विग्स हवे आहेत. आपण इथे प्रत्येक व्यक्तीला किमान $3,000 खर्च करण्याबद्दल बोलत आहोत. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, लीलाने आम्हाला सांगितले की लग्नानंतर ती आमचे सर्व कॉस्ट्यूम्स तिच्या गेम ऑफ थ्रोन्ससाठी बनवलेल्या खास खोलीत मॅनक्वीनवर लावण्यासाठी स्वतःकडे ठेवणार आहे. म्हणजे एका दिवसासाठी एखाद्या काल्पनिक पात्रासारखे दिसण्यासाठी मी हजारो डॉलर्स खर्च करू आणि शेवटी तो ड्रेस तिला एक ट्रॉफी म्हणून देऊन टाकू? मी तिला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या कोणाच्या तरी छंदासाठी एक प्रॉप बनून एवढी मोठी रक्कम खर्च करणे हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. आणि त्यात भर म्हणून शेवटी मी ते पात्र शोधून पाहिले जे लीला आणि बेन साकारणार आहेत. एवढेच सांगते की त्या दोन पात्रांमधील नाते हे प्रेमावर नाही, तर भीती आणि मानसिक त्रासावर आधारित आहे. त्यामुळे मी अधिकृतपणे या लग्नातून बाहेर पडत आहे.